वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. ठीक आहे. तर आपण आज हे सविस्तर समजून घेऊया. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण एका खूप महत्त्वाच्या आणि थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत. हो, आणि हा विषय म्हणजे अंबुजा सिमेंट्सचे Q4 FY26 चे आर्थिक निकाल. अगदी बरोबर. आता हे बघायला गेलं तर आजचं आपलं मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जेव्हा एखाद्या कंपनीचा महसूल हजारो कोटींच्या घरात जातो आणि तिचा निव्वळ नफा चक्क 37% वाढतो. हो, 37% ही खूप मोठी उडी आहे. हो ना, म्हणजे वरवर पाहता कोणी म्हणेल की कंपनीने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. पण जेव्हा हीच आकडेवारी शेअर बाजारातील तज्ज्ञ बघतात, तेव्हा ते या कामगिरीला अगदीच ॲव्हरेज किंवा सामान्य ठरवतात. असं का? हाच तो खरा विरोधाभास आहे जो आपल्याला आज उलगडायचा आहे. नक्कीच. कारण इतका घसघशीत नफा मिळूनही निकालांना थंड प्रतिसाद का मिळतोय हे समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या ताळेबंदाचा संपूर्ण एक्स-रे काढणार आहोत. एक्स-रे हा शब्द तू एकदम योग्य वापरलास. कारण आपण जेव्हा वैद्यकीय एक्स-रे पाहतो तेव्हा तिथे अचूकता असते. म्हणजे हाड मोडलं असेल तर ती पांढरी रेषा स्पष्ट दिसते. पण कॉर्पोरेट फायनान्सच्या जगात आणि विशेषतः अशा मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांच्या बाबतीत हा आर्थिक एक्स-रे अनेकदा खूपच गढूळ असतो. म्हणजे जे दिसतं ते तसं नसतं असं म्हणायचंय का तुला? अगदी तसंच. म्हणजे वरवर दिसणारे आकडे आणि प्रत्यक्ष व्यवसायातील वास्तव यात खूप मोठी तफावत असू शकते. बरं, आपण त्या चमकदार आकड्यांपासूनच सुरू करूया. महसूल 10,915 कोटींवर पोहोचलाय. म्हणजे ही गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारण 9% वाढ आहे. हो, 9% भक्कम वाढ आहे ती. आणि तो जो बहुचर्चित निव्वळ नफा आहे, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, तो 1,857 कोटींवर गेला. म्हणजे थेट 37% झेप. हो, आणि विक्रीच्या प्रमाणात म्हणजे व्हॉल्यूम ग्रोथमध्येही 10% मजबूत वाढ झाली आहे. याचा सरळ अर्थ असा निघतो ना की बाजारात सिमेंटला चांगली मागणी आहे आणि कंपनीचा माल विकला जातोय. बरोबर आहे तुझं. माल नक्कीच विकला जातोय, पण कोणत्याही व्यवसायाचं मूल्यमापन करताना आपण फक्त किती पैसे आले हे बघून चालत नाही. मग अजून काय बघायचं? ते पैसे कोणत्या खर्चावर आणि कशातून आले हे पाहणं जास्त महत्वाचं असते. आणि इथेच एबिडा म्हणजे दैनंदिन कामकाजातून होणारा ऑपरेटिंग नफा चित्रात येतो. अच्छा, म्हणजे तो जो एबिडा आहे तो सांगतो की मूळ व्यवसायातून किती पैसा उरलाय. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे कंपनीने 10% जास्त सिमेंट विकूनही त्यांचा एबिडा 22% घसरून 1,464 कोटींवर आलाय. एक मिनिट, 22% घसरला म्हणजे विक्री 10% वाढली पण ऑपरेटिंग नफा 22% कमी झाला. होय, आणि याहूनही चिंतेची बाब म्हणजे त्यांचा एबिडा मार्जिन. गेल्या वर्षी याच तिमाहीत ते 18.7% होतं, ते आता थेट 13.4% खाली घसरलंय. अरे बापरे, ही तर खूपच मोठी घसरण आहे. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात मार्जिनमध्ये इतकी मोठी घसरण हा मूळ नफेवारी कमकुवत होत असल्याचा स्पष्ट संकेत असतो. पण मग मला एक सांग, जर ऑपरेटिंग नफा आणि मार्जिन इतक्या वेगाने खाली येत आहेत तर तो 37% वाढलेला निव्वळ नफा अचानक कुठून आला? हा खूप चांगला प्रश्न आहे, आणि इथेच त्या ताळेबंदाच्या आड डोकावून पाहणं गरजेचं ठरतं. या वाढीचं मुख्य कारण व्यवसायातील मूळ वाढ नसून काही वन टाईम आयटम्स आणि कर सवलती आहेत. वन टाईम आयटम्स म्हणजे एखादा एक वेळेचा नफा? अगदी बरोबर. एका विशिष्ट व्यवहारातून झालेला एक वेळचा नफा आणि टॅक्स बेनिफिट्स यामुळे बॅलन्स शीटची ती जी बॉटम लाईन असते ना, ती खूपच आकर्षक दिसतेय. म्हणजे हा निव्वळ नफ्याचा भ्रम आहे तर? हो ना, हे वन टाईम फायदे कंपनीची कागदोपत्री स्थिती मजबूत नक्कीच दाखवतात, पण ते दैनंदिन कामकाजातील ताण लपू शकत नाहीत. हे थोडं सोप्या भाषेत सांगायचं तर मला एका बेकरीचं उदाहरण आठवतंय. म्हणजे बघ, समजा एखाद्या शहरात एक खूप प्रसिद्ध बेकरी आहे. बर. तिथे पूर्वीपेक्षा खूप जास्त ब्रेड विकला जातोय. दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी रांग आहे. म्हणजे त्यांची व्हॉल्यूम ग्रोथ उत्तम आहे थोडक्यात. हो, पण अचानक काय होतं, गव्हाचे आणि गॅसचे भाव दुप्पट होतात. त्यामुळे तो ब्रेड बनवण्याचा खर्च प्रचंड वाढतो आणि नफ्याचं मार्जिन कमी होतं. बरोबर. आता महिन्याच्या शेवटी त्या बेकरी मालकाने आपला एक जुना न वापरलेला ओव्हन विकून टाकला. त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात अचानक भरपूर पैसे जमा झाले. आता बाहेरून पाहणाऱ्याला काय वाटेल की ह्या महिन्यात बेकरीने रेकॉर्ड ब्रेक नफा कमवलाय.
पण वास्तव हे आहे की हा नफा ब्रेड विकून आलेला नाहीये. अगदी तेच. तो ओव्हन विकल्यामुळे आलेला आहे. पुढच्या महिन्यात विकायला दुसरा ओव्हन नसणार आहे त्यांच्याकडे. हे उदाहरण खूपच चपखल आहे. यावरून अंबुजा सिमेंट्सच्या सध्याच्या परिस्थितीवर अचूक प्रकाश पडतो. त्यांची बेकरी म्हणजेच सिमेंटची विक्री वाढत आहे, पण गव्हाचे आणि गॅसचे भाव म्हणजेच त्यांच्या बाबतीत कच्चा माल आणि इंधनाचा वाढता खर्च त्यांच्या मूळ नफ्याला वेगाने खाऊन टाकतोय. आणि हा खर्चाचा अचानक का वाढला? यामागे काही मोठे जागतिक घटक कारणीभूत आहेत. तर मग आपण आता त्या खर्चाच्या दबावाकडेच वळूया. कारण वाढलेल्या विक्रीवर याच दबावाने पाणी फेरलंय असं दिसतंय. मला सांगा, सिमेंट बनवणे ही अत्यंत एनर्जी इंटेन्सिव्ह प्रक्रिया आहे ना? हो, प्रचंड ऊर्जेची गरज असते तिथे. आणि गेल्या काही काळापासून जगभरातील अस्थिरतेमुळे, विशेषतः पश्चिम आशियातील जो संघर्ष सुरू आहे, त्यामुळे इंधनाच्या किमतीत खूप मोठी वाढ झाली आहे. नक्कीच. या भूराजकीय तणावाचा थेट फटका लॉजिस्टिक्स म्हणजे मालवाहतूक आणि ऊर्जा क्षेत्राला बसतो. म्हणजे सिमेंटच्या भट्ट्या तापवण्यासाठी जो कोळसा लागतो तो महाग झालाय. हो, सिमेंटच्या भट्ट्यांसाठी मोठ्या प्रमाणावर पेटकोक आणि आयात केलेला कोळसा लागतो. जेव्हा जागतिक पातळीवर पुरवठा साखळी विस्कळीत होते आणि वाहतुकीचे मार्ग धोक्यात येतात, तेव्हा या इंधनाची लँडेड कॉस्ट झपाट्याने वाढते. लँडेड कॉस्ट म्हणजे कारखान्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च, बरोबर? अगदी बरोबर. याशिवाय पॅकेजिंग आणि इतर वाहतूक खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सिमेंटच्या गोणीमागे लागणारा खर्च वाढला आहे. पण इथे अर्थशास्त्राचा एक मूलभूत नियम मला आठवतोय. तो इकॉनॉमीज ऑफ स्केलचा नियम. बरं. जेव्हा उत्पादनाचं प्रमाण वाढते तेव्हा प्रति युनिट खर्च कमी व्हायला हवा ना? आता अंबुजाने गेल्या वर्षीपेक्षा 10% जास्त सिमेंट विकले. मग मोठ्या प्रमाणावरील उत्पादनामुळे त्यांचे जे फिक्स कॉस्ट असतात ते विभागले जाऊन त्यांना खर्चात कपातीचा फायदा का मिळाला नाही? हा एक अत्यंत महत्त्वाचा विश्लेषणात्मक प्रश्न आहे. इकॉनॉमीज ऑफ स्केल तेव्हा प्रभावी ठरते जेव्हा व्यवसायात स्थिर खर्च किंवा फिक्स्ड कॉस्ट मोठा असतो. अच्छा, पण सिमेंट उद्योगात तसं नसतं का? नाही ना. सिमेंट उद्योगाची रचना वेगळी आहे. इथे व्हेरिएबल कॉस्ट्स म्हणजे बदलता खर्च, जसे की इंधन, वीज आणि वाहतूक यांचा वाटा एकूण खर्चात खूप मोठा असतो. म्हणजे जेवढं जास्त उत्पादन तेवढा जास्त खर्च. हो. जेव्हा जागतिक भूराजकीय तणावांमुळे कोळशाचे किंवा पेटकोकचे दर रातोरात 40 ते 50% वाढतात, तेव्हा तुम्ही कितीही जास्त उत्पादन केलं तरी प्रति टन लागणारे ते महागडे इंधन तुम्हाला वापरावेच लागते. हे मात्र खरे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर 10% जास्त सिमेंट विकून मिळणारा फायदा जागतिक पातळीवर इंधनात झालेल्या प्रचंड दरवाढीला भरून काढण्यासाठी पूर्णपणे अपुरा पडतो. म्हणजे तुम्ही जितके जास्त सिमेंट बनवाल तितके जास्त महागडे इंधन तुम्हाला जाळावे लागेल. त्यामुळे त्या स्केलचा फायदा तिथेच मर्यादित होऊन जातो. अगदी तसंच. तरीही जर आपण डिसेंबर 2025 ते मार्च 2026 या तिमाही कामगिरीची किंवा को-क्यूची तुलना केली तर आकडेवारी थोडी सावरलेली दिसते. हो. महसूल 6% आणि एबिडा 8% वाढलाय. म्हणजे काही खर्च थोडे स्थिर झालेत असं म्हणायचं का? हो. तिमाही आधारावर थोडी सुधारणा नक्कीच आहे. या काळात जागतिक बाजारात काही खर्च थोडे स्थिर झाले आणि कंपनीचे विक्रीचे प्रमाणही चांगले राहिले. पण याला आपण पूर्ण रिकव्हरी म्हणू शकत नाही. म्हणजे ही फक्त एक तात्पुरती मलमपट्टी आहे? ती केवळ एक तात्पुरती स्थिरता आहे. मार्जिनवरचा जो मूळ संरचनात्मक दबाव आहे तो अजूनही कायमच आहे. पण हे वाढते खर्च पाहता व्यवस्थापन फक्त हातावर हात ठेवून बसलेलं नाहीये हे पण तितकंच खरंय. नक्कीच नाही. त्यांना या समस्येची पूर्ण जाणीव आहे. हो, त्यांनी आपले मार्जिन वाचवण्यासाठी आणि कंपनीला पुन्हा उच्च नफेवारीकडे नेण्यासाठी एक अतिशय आक्रमक रणनीती आखली आहे. यातला सर्वात मोठा भाग म्हणजे क्षमता विस्तार. बरोबर. FY27 पर्यंत त्यांची सिमेंट उत्पादन क्षमता 119 MTPA म्हणजे दशलक्ष टन प्रतिवर्ष इथपर्यंत वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 119 MTPA म्हणजे खूप मोठा आकडा आहे हा. हो, पण नुसते जास्त सिमेंट बनवून चालणार नाही, तर काय बनवायचे यावरही त्यांचा भर आहे. म्हणजे ते कोणत्या प्रकारचं सिमेंट बनवणार आहेत? एकूण मिक्सपैकी 35% वाटा हा प्रीमियम सिमेंटचा असेल. अच्छा, प्रीमियम सिमेंट. पण त्याचा नक्की फायदा काय होतो कंपनीला? प्रीमियम सिमेंटचा फायदा असा की तिथे कंपनीकडे प्राइसिंग पॉवर असते. म्हणजे ग्राहक एखाद्या विशिष्ट ब्रँडसाठी किंवा हवामान प्रतिरोधक गुणधर्मांसाठी थोडे जास्त पैसे द्यायला तयार असतात. म्हणजे घराचं बांधकाम करताना लोक ब्रँडेड आणि चांगल्या दर्जाच्या सिमेंटला प्राधान्य देतात. अगदी. आणि यामुळे कंपनीचे मार्जिन अधिक सुरक्षित राहते. यासोबतच खर्च कपातीचं एक अतिशय सूक्ष्म नियोजन त्यांनी केलेलं दिसतंय.
प्रति टन 150 ते 200 रुपयांची बचत करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. हो, आणि हे साध्य करण्यासाठी ते वन सिमेंट प्लॅटफॉर्म ही संकल्पना राबवत आहेत. वन सिमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे काय नक्की? अदानी ग्रुपच्या छत्राखाली एसीसी आणि सांघी यांसारख्या कंपन्यांचे जे एकत्रीकरण झाले आहे त्याचा खरा सिनर्जी म्हणजे समन्वयाचा फायदा आता जमिनीवर दिसू लागेल. पण हे सिनर्जी नक्की कसं काम करतं? कारण अनेकदा हा शब्द फक्त कॉर्पोरेट प्रेझेंटेशन पुरता मर्यादित राहतो असं आपण बघतो. प्रत्यक्ष ऑपरेशन्समध्ये याचा अर्थ खूप मोठा असतो. जेव्हा 3 वेगवेगळ्या कंपन्या एकाच प्लॅटफॉर्मवर येतात तेव्हा त्यांना वेगवेगळी पुरवठा साखळी चालवावी लागत नाही. म्हणजे तिन्ही कंपन्यांचा माल एकत्र खरेदी होतो. हो, कच्च्या मालाची एकत्रित खरेदी केल्यामुळे कोळसा सप्लायरसोबत बार्गेनिंग पॉवर म्हणजे घासाघीस करण्याची ताकद प्रचंड वाढते. अरे वा, म्हणजे मोठ्या प्रमाणावर माल घेतल्यामुळे त्यांना डिस्काउंट मिळत असेल. नक्कीच. शिवाय एका कंपनीच्या खाणीतून काढलेली चुनखडी जवळच्या दुसऱ्या कंपनीच्या प्लांटला पुरवता येते. माल वाहतूक करणारे ट्रक्स रिकामे परत नाही येता ग्रुपच्या दुसऱ्या कंपनीचा माल वाहून नेऊ शकतात. म्हणजे जाताना अंबुजाचं सिमेंट घेऊन जायचं आणि येताना एसीसीचा माल घेऊन यायचं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तसंच. आणि या लॉजिस्टिक ऑप्टिमायझेशनमधून कोट्यावधी रुपयांची बचत होते. इथे एक अतिशय रंजक बाब समोर येते. मला हे वाचून खरंच खूप आश्चर्य वाटलं होतं. सिमेंट हा तसा दगड, चुनखडी आणि धूळ यांचा अत्यंत पारंपरिक उद्योग मानला जातो. हो, तसा तो खूप जुना आणि हेवी उद्योग आहे. पण या विश्लेषणात व्यवस्थापनाने चक्क आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI आणि डिजिटल ऑपरेशनचा उल्लेख केला आहे. हो, ते खरोखरच नाविन्यपूर्ण आहे. ते सीनॉक नावाच्या एका AI आधारित सिस्टीमचा वापर करून आपली क्षमता आणि नफा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका जड मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा होतो हे खरोखरच कुतूहल निर्माण करणारा आहे. आणि हेच आधुनिक मॅन्युफॅक्चरिंगचे भविष्य आहे. सिनॉक म्हणजे सेंट्रलाइज्ड इंटेलिजंट नेटवर्क ऑपरेशन सेंटर. एक मिनिट, हे नक्की काय करतं? आपण मगाशी बोललो की इंधनाचा खर्च हा सिमेंट उद्योगात सर्वात कळीचा मुद्दा असतो. सिमेंटच्या भट्टीत साधारण 1450°C इतके प्रचंड तापमान लागते. बापरे, 1450°? हो, आणि पारंपरिक पद्धतीत इंधन किती आणि कधी टाकायचे हे मानवी अंदाजावर ठरते. म्हणजे ऑपरेटर स्वतःच्या अनुभवावर ते ठरवतो. हो, आणि त्यात अनेकदा जास्त इंधन जाळले जाते. पण इथे AI सेन्सर्स प्लांटमधील हजारो डेटा पॉइंट्स क्षणाक्षणाला रिअल टाईममध्ये तपासून कोळसा आणि पर्यायी इंधनाचे अचूक मिश्रण ठरवतात. म्हणजे हे सेन्सर्स थेट भट्टीच्या आतलं तापमान मॉनिटर करतात. हो, ते भट्टीचं तापमान अशा प्रकारे नियंत्रित करतात की ग्रॅम इंधनाची बचत होते. म्हणजे AI थेट कारखान्याच्या इंधन कार्यक्षमतेवर नियंत्रण ठेवत आहे. हे तर भारीच आहे. अगदी. आणि फक्त इंधनच नाही तर प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्समध्येही याचा मोठा वाटा आहे. प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स म्हणजे मशीन बिघडण्याआधीच कळतं? हो ना. एखादे मोठं मशीन अचानक बिघडण्यापूर्वीच AI त्यातील कंपन किंवा तापमानातील बदल ओळखून पूर्वसूचना देते. त्यामुळे तो जो मशीन बंद पडायचा वेळ असतो तो वाचतो. अगदी बरोबर. यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान करणारे शटडाऊन्स टाळता येतात. या सर्व तांत्रिक प्रगतीमुळे आणि ग्रीन एनर्जीच्या वाढत्या वापरामुळे त्यांची कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणजे क्षमता वापर 85% नेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. एका बाजूला जागतिक पातळीवरील इंधनाचे झटके आणि दुसऱ्या बाजूला त्यापासून वाचण्यासाठी AIची आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची ढाल. हा संघर्ष नक्कीच रंजक आहे. हो, आणि ते खूप धोरणात्मकरित्या हे सगळं हाताळत आहेत. पण आता प्रश्न असा पडतो की गुंतवणूकदारांसाठी आणि बाजारासाठी या सगळ्याचा भविष्यातील दृष्टिकोन किंवा आउटलुक काय आहे? इथून आपण अल्पावधीचे धोके आणि दीर्घकालीन फायद्यांकडे वळूया. हो, तो दृष्टिकोन समजून घेणं महत्वाचं आहे. अल्पावधीचा विचार केला तर बाजाराचा दृष्टिकोन न्यूट्रल ते किंचित निगेटिव्ह असाच दिसतोय. कारण FY17 साठी मागणीचा अंदाज केवळ 5% इतकाच आहे, जो तसा मध्यम स्वरूपाचा मानला जातो. आणि यात आणखी एक मोठा फॅक्टर आहे, तो म्हणजे मान्सून. बरोबर. भारतासारख्या अर्थव्यवस्थेत मान्सून आणि सिमेंटच्या मागणीचा अतिशय जवळचा संबंध आहे. आपण अनेकदा विसरतो की इंडिव्हिज्युअल होम बिल्डर म्हणजे स्वतःचं घर बांधणारा सामान्य माणूस हा सिमेंटचा खूप मोठा ग्राहक आहे. हो, आणि ग्रामीण भागात तर हाच मोठा ग्राहक असतो. जेव्हा मान्सून चांगला असतो तेव्हा शेतीचं उत्पन्न वाढते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेत पैसा येतो. लोक सर्वात आधी आपले घर पक्के करण्याचे किंवा नवीन बांधकाम करण्याचे स्वप्न पूर्ण करतात. पण जर मान्सून कमकुवत राहिला तर ग्रामीण भागात पैशाची चणचण निर्माण होते आणि साहजिकच घरांसाठी लागणाऱ्या सिमेंटची मागणी थंडावते.
इंधनाच्या किमतीतील चढउतार आणि हा मान्सूनचा धोका यामुळे अल्पावधीत कंपनीसमोर नक्कीच आव्हाने आहेत. हे अल्पावधीचे धोके वास्तव आहेतच, पण जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर दीर्घकालीन चित्र अत्यंत सकारात्मक आहे. मोठ्या चित्राशी म्हणजे भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चर स्टोरीशी? हो, भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढ ही सध्या एका ऐतिहासिक टप्प्यावर आहे. नवीन रस्ते, पोर्ट्स, मेट्रो प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणावरील गृहनिर्माण प्रकल्प यांसाठी सिमेंटला पर्यायच नाहीये. आणि या मोठ्या प्रकल्पांमध्ये अशा मोठ्या कंपन्यांनाच फायदा होतो. नक्कीच. अंबुजा सिमेंटची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचे कर्जमुक्त किंवा डेट फ्री बॅलन्स शीट. अच्छा, त्यांच्यावर कर्ज नाहीये? नाही. त्यांचे क्रेडिट रेटिंग अतिशय उच्च दर्जाचे आहे. जेव्हा बाजारात मंदी किंवा खर्चाचा दबाव येतो तेव्हा ज्या कंपन्यांवर कर्जाचा डोंगर असतो त्या कोलमडतात. पण त्यांना कर्जाचा हप्ता द्यावाच लागतो. हो, पण अंबुजासारखी कंपनी या मजबूत ताळेबंदाच्या जोरावर बाजारातील हे धक्के सहज पचवू शकते. आणि जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरच्या मागणीची मोठी लाट येईल तेव्हा त्यांच्याकडे 119 MTPAची वाढलेली क्षमता आधीच तयार असेल. म्हणजे ते भविष्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत तर. अगदी बरोबर. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या विश्लेषणातून आपण काय शिकलो? अंबुजा सिमेंट्सचे Q4चे निकाल ॲव्हरेज आहेत, कारण महसूल आणि विक्री उत्तम असली तरी नफ्याची गुणवत्ता कमकुवत आहे आणि मार्जिनवर प्रचंड दबाव आहे. होय, तो जो 37% नेत्रदीपक नफा दिसतोय तो दैनंदिन व्यवसायातून आलेला नसून वन टाइम फायद्यांतून आलेला आहे. आणि हाच सर्वात मोठा धडा आहे. शेअर बाजारात किंवा कोणत्याही आर्थिक विश्लेषणात फक्त वरवरचे आकडे आणि हेडलाईन्स पाहून निष्कर्ष काढणे धोक्याचे असते. उत्तम विक्री असूनही भूराजकीय तणाव आणि इंधनाचे दर मार्जिनला कसे खाऊन टाकतात हे आपण आज अतिशय स्पष्टपणे पाहिले. म्हणूनच बॅलन्स शीटच्या आत जाऊन ऑपरेटिंग नफा आणि खर्चाची कारणे शोधणे अत्यंत गरजेचे असते. बरोबर. कोणत्याही माहितीच्या मुळाशी जाणे हेच तर अशा विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट असते. आता वेळ आलीये एका वेगळ्याच विचारासोबत या चर्चेचा शेवट करण्याची. आज आपण पाहिले की सिमेंटसारख्या अत्यंत पारंपरिक आणि जड उद्योगाला जागतिक इंधन दरवाढीसारख्या संकटांचा सामना करण्यासाठी आता AI आधारित सायनॉक आणि मोठ्या प्रमाणावरील डिजिटल एकत्रीकरणाचा आधार घ्यावा लागतोय. हो, हा एक खूप मोठा बदल आहे उद्योगातला. हे पाहता भविष्यात मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांची व्याख्याच बदलून जाईल का असा प्रश्न पडतो. एकेकाळी कारखान्याचे यश हे तिथे वापरला जाणारा कच्चा माल, खाणींची जवळीक आणि मानवी श्रम यावर ठरत असे. खरंय. पण यापुढे या जड उद्योगांचे यश हे केवळ सिमेंट, पोलाद किंवा कोळशावर अवलंबून न राहता पूर्णपणे त्यांच्या डिजिटल आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरवर अवलंबून असेल का? म्हणजे टेक्नॉलॉजी ठरवेल कोण पुढे जाईल ते. अगदी. म्हणजे भविष्यात एखाद्या कंपनीचा कारखाना किती मोठा आहे यापेक्षा त्यांचा अल्गोरिदम किती स्मार्ट आहे आणि ते डेटाचा किती अचूक वापर करतात हेच त्यांच्या नफ्याचं मुख्य सूत्र बनेल का? या बदलत्या स्वरूपाबद्दल नक्की विचार करा. हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक सखोल विश्लेषणासह. तोपर्यंत ऐकत रहा आणि विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.